श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25 मराठी। या अध्यायामध्ये सुरोचन गंधर्वाची कथा येते। इंद्राच्या सभेत सुरोचन गंधर्व मेनकेसोबत गैरवर्तन करतो, त्यामुळे इंद्र सुरोचनास तू मृत्यूलोकी गाढव होऊन जन्म घेशील असा शाप देतो। तेव्हा कामदेवाच्या प्रभावामुळे आपणास शाप मिळाल्याचे सुरोचन गंधर्वाने जाणले व त्याने देवेंद्राकडे उशाप मागितला। तेव्हा इंद्रास त्याची दया आली व देवेंद्र म्हणाला, तू मृत्यूलोकी गाढव झालास तरी तुला सर्व गोष्टीची स्मरण राहील, सर्व सिद्धी जशाच्या तशा तुझ्याजवळ राहतील। मथुरेच्या राज्याची सुकन्या सत्यवती हिच्याबरोबर तुझा विवाह होईल व तुला विक्रमादित्य नावाचा सुपुत्र होईल, त्यावेळी तू शापमुक्त होशील। या शापाच्या प्रभावामुळे सुरोचन गंधर्व गाढव होऊन पृथ्वीलोकी आला। हे गाढव कमठ नावाच्या कुंभारास सापडले व त्याने त्याला आपल्या घरी घेऊन गेला। त्याच दिवशी ते गाढव कामठा बरोबर मनुष्यवाणीने बोलू लागले, अरे कामठा, या राजाची सुकन्या सत्यवती बरोबर माझा विवाह करून दे व हा विवाह घडवून आणण्यासाठी काहीतरी युक्ती कर। गाढवाचे हे बोलणे ऐकून कमठ कुंभार घाबरून गेला व ही गोष्ट राजाला कळायच्या आतच आपण ही नगरी सोडून जाऊ असा विचार करून तो आपला सर्व संसार घेऊन नगराच्या वेशीजवळ आला। तेथे राजसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता। त्यांनी कमठास अडविले व राजाकडे घेऊन गेले। तेव्हा राजाने कमठास अचानक नगरी सोडून जाण्याचे कारण विचारले। तेव्हा कमठ राजाला म्हणाला, महाराज, मी याचे कारण आपणास एकांतात सांगेन, पण त्याआधी मला अभय द्या। कमठाने राजास एकांतात सर्व सत्य सांगितले। तेव्हा राजाने कमठास आपली अट सांगितली की त्या गाढवाने जर ही संपूर्ण नगरी तांब्याची करून दिली तरच मी त्याचे राजकन्येसोबत लग्न करून देईन। हे ऐकून कमठ घरी आला व त्याने गाढवास सत्य सांगितले। इकडे राजा समजून चुकला की हे गाढव नक्कीच कोणी शापित गंधर्व असेल। इकडे कमठाचे म्हणणे ऐकल्यावर गाढवाने राजाला त्याच्या मागणीसाठी मूर्ख ठरवले, कारण राजा आपली नगरी सुवर्णमयी करून मागू शकत होता, पण राजाच्या इच्छेप्रमाणे गाढवाने सर्व नगरी तांब्याची करून दिली। रुपे, सोने, चांदी, रत्न या वस्तू मात्र होत्या तशाच ठेवल्या। या कामासाठी त्याने विश्वकर्माची मदत घेतली। नगरी तांब्याची झाल्यामुळे राजा समजून चुकला की आता कन्यादानाची वेळ आली आहे। राजाने आपल्या कन्येस बोलावून सांगितले, मी तुझा विवाह एका गाढवासोबत करणार आहे। तुझ्या पतीस कोणीतरी शाप दिल्यामुळे त्याला गाढवाचा जन्म मिळाला आहे, पण खरं तर तो गंधर्व आहे व लवकरच तो शापमुक्त होऊन आपले मूळ रूप धारण करेल। राजाने कमठास सांगितले की विवाहानंतर ही नगरी सोडून जा, नाहीतर प्रजेमध्ये निंदा होईल। एका शुभ मुहूर्तावर राजा कन्येसह गाढवाकडे येताच गाढव मनुष्यवाणीने बोलले, हे राजन, मी सुरोचन गंधर्व आहे। माझ्या हातून गैरवर्तन घडल्यामुळे मला हा जन्म मिळाला, मला उशाप मिळाला आहे। तुझ्या कन्येबरोबर विवाह केल्यास मी शापमुक्त होईन, योग्य वेळी मी पुन्हा गंधर्व होईन। राजाच्या आज्ञेप्रमाणे कमठ त्या नववधूवरास नगरीच्या बाहेर घेऊन गेला। राजकन्येबरोबर असल्याने सैनिकांनी अडविले नाही। फलश्रुती, या अध्यायाचे श्रवण पठन केल्याने पुढील जन्म मानवाचा मिळतो। सुंदर जीवनसाथी लाभून कोणताही शाप बाधत नाही असे ग्रंथात दिले आहे।